गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आजचा डे 2 आहे आणि आता आपण चाललेलो आहे गणपतीपुळ्याला. आणि आता आपण ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ, नंतर तुम्हाला भेटतो. स्टे ट्यून. सो आता आम्ही निघालोय आणि तुम्ही बघू शकता पाठी इथे बॅग ठेवले जातात डिकीमध्ये. आणि याच्यानंतर आपल्याला जायचं आहे गणपतीपुळ्याला. तुम्ही बघू शकता हे देवरुख आहे, खूप सुंदर असं गाव आहे संगमेश्वरमध्ये. आणि याच्यानंतर आता जायचं आहे गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्यावरून आरेवारे बीच आणि त्याच्यानंतर तिबा पॅलेस असं काहीसा प्लॅन आहे. 4 ते 5 स्पॉट आम्हाला फिरायचे आहेत. सो लेट्स सी. आणि इथे एक्साइटेड, सो इथे एक्साइटमेंट आहे भरपूर गणपतीपुळ्याला जायची, कारण आज संडे पण आहे. सो एन्जॉय करतोय. स्टे ट्यून. भेटू आपण मध्ये कुठे हॉल्ट केल्यावरती. सो बाय. सगळ्या अशा खाली झोपवल्या ना, पूर्ण तुझ्या लेंथ एवढा माणूस पूर्ण असेल. सो फायनली आपण पोचलेलो आहे गणपतीपुळे या मंदिरामध्ये. आणि तुम्ही बघू शकता खूपच जास्त गर्दी आहे. तो मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पाठी गणपतीपुळ्याचं मंदिर आणि इकडचा परिसर बघू शकता. खूप जास्त गर्दी आहे आणि ते थोडंफार फोटो सेशन वगैरे पण चालू आहे आमचे. खूप भारी मजा येते आणि ऊन पण भरपूर आहे, कारण सकाळची वेळ आहे. तर दुपारी तर इथे यायलाच नको, कारण पाय वगैरे भाजतात. इथे सँड पण आहे, तुम्ही बघू शकता बीच. सो आता इथून आपल्याला जायचं आहे आरेवारेला. आणि आरेवारेला आपण काय एन्जॉय करणार आहे आणि काय बनवणार आहे तिकडे ते पण दाखवेन तुम्हाला. सो स्टे ट्यून. थोडं ग्लिम्स बघा व्हिडिओचे. बाय. तो मित्रांनो गणपतीपुळेचं दर्शन करून आम्ही आलेलो आहे जरा या बीचवरती. आरेवारेला हा बीच कनेक्टेड आहे. सो या बीचवरती जरा आम्ही थोडं हॉल्ट करून थोडी मजा मस्ती फोटो सेशन वगैरे करून जाणार आहे आरेवारे बीचला. आणि आरेवारे बीचला आम्हाला बनवायची आहे खरं तर मॅगी. आम्ही स्टोव वगैरे सगळं घेऊन आलो, बघितलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये. सो असा काहीसा प्लॅन आहे आमचा. आणि आरेवारेला झिपलाईन पण करायचं आहे. सो खूप मजा करणार आहे, एन्जॉय करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता पाठी फोटो सेशन वगैरे चालू आहेत. आणि पाठचा व्ह्यू बघा, असा काहीसा व्ह्यू आहे आणि खूप मजा करतोय आम्ही. सो स्टे ट्यून आणि भेटू आपण थोड्याच वेळात. आपण पोहोचलेलो आहे आरेवारे बीचला. सो एक्साइटेड आहे झिपलाईन करायला. चलो लेट्स गो. हेवी ब्रेक. ओव्हर नाउ. ओव्हर नाउ. चल. सो मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघितलात आपण आरेवारे बीचला गेलेलो. बाकी सगळ्यांनी झिपलाईन केलं एक्सेप्ट मी, बिकॉज मला हाईट फिअर आहे. सो मी नाही केलं. त्याच्यानंतर आम्ही जेवायला आलो डायरेक्ट. आता इथून आपल्याला जायचं आहे जय विनायक मंदिरला. इथून अप्रॉक्सिमेटली अराउंड 15 मिनिट्स आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे जयगड जेटीवरून आमच्या घरी. आणि संध्याकाळचा आमचा प्लॅन आहे बीचवरती मॅगी वगैरे बनवायचा. आणि त्याच्यानंतर
प्लॅन आहे घरी फिश फ्राय करायचा. असा काहीसा आमचा प्लॅन आउट आहे. आणि जेवणमध्ये बघितलं तुम्ही काय काय मागवलेलं. आम्ही दाल खिचडी वगैरे मागवलेलं आणि त्याच्यानंतर पनीर टिक्का मसाला मागवलेला, कारण व्हेज खायचं होतं. आता आपण मंदिरात जायचं आहे म्हणून आपण असा प्लॅन आउट केला की आपल्याला व्हेजच खायचं आहे आणि संध्याकाळी तसं पण आपल्याला नॉनव्हेज खायचं आहे, फिश. आलो आता आपण जय विनायक मंदिरमध्ये. दाखवतो तुम्हाला मंदिरचा परिसर. अतिशय खूप भारी त्यांनी स्ट्रक्चर बांधलं आहे त्यांचं. सो याच्या आधी पण मी गेलो होतो जय विनायक मंदिरमध्ये, आता सेकंड टाइम चाललो आहे. सो स्टे ट्यून, एन्जॉय करू व्लॉग. भेटू आपण थोड्याच वेळात. घर पण बाजूला असेल ना? हा, बाजूला. सिद्धू, हाव यू फीलिंग आफ्टर विजिटिंग जय विनायक मंदिर? कसं वाटलं तुला मंदिर? एकदम छान मंदिर वाटतं. अँड आता आम्ही डायरेक्ट आरेवारेवरनं इकडे चाललो आहे. सो मंदिर तर खूप छान दिसतं आहे. अँड आता दर्शन घेऊ अँड नंतर थेट आम्ही जाणार आहे आबीच्या गावी जेटीने. सो स्टे ट्यून. चलो, हे असं काहीसं मंदिर आहे. आपण पोचलेलो आहे जय विनायक मंदिरमध्ये. तुम्ही बघू शकता पाठी असं भव्य असं मंदिर साकारलं आहे आणि परिसर तर खूप स्वच्छ आहे. इथे पॉन्ड पण आहे, फिश पॉन्ड. सो खूप भारी वाटतंय. चला आता गणपतीच्या पाया पडूया आणि चांगली बुद्धी देऊया सगळ्यांना. ती पण हे करू. लवकर निघायचं पण आहे आणि संध्याकाळी फिश करायची आहे. फिश फ्राय आणि बीच वरती बसून मस्त मॅगी थोडं बनवायची आहे. चलो लेट्स गो. आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघितलात पॉन्ड मंदिराच्या परिसराला लागूनच आणि इथे एक मंदिर आहे. सो आता निघालोय आता आणि त्याच्यानंतर जायचं आपल्याला जयगड जेटीला. किती कॉस्टिंग आहे काय आहे आणि कॉन्ट्रोमध्येच येणार आहे. आमच्या स्पॉन्सर करणार आहे जेटी टू जेटी ट्रॅव्हल. सो आता किती कॉस्टिंग पडते पर पर्सन ते पण जरा लिहून ठेवायला लागेल आम्हाला. आणि संध्याकाळी हार्ट अटॅक भेटणार आहे. त्याच्यानंतर काल राहिले होते 914 रुपये आणि आता 1200 हॉटेलला गेले. आता आम्ही मायनस मध्ये मायनस 300 मध्ये आता. सो सिद्धू काय बोलशील आता मायनस मध्ये आपण? तर मला कॅल्क्युलेशन करता करता खूपच टाइम झाला. -300 मुळे सिद्धू आता RBI कडून लोन घेणार आहे. स्विस बँक, सॉरी RBI, स्विस बँकेमधून डायरेक्ट फॉरेन मधून. हो, कारण की खूपच ओव्हर बजेट झाली आहे ही ट्रिप. त्याच्यामध्ये आता सगळ्यांना इकडे त्याच्यामध्ये खिशे खोलून जास्त पैसे द्यायला लागणार आहेत. त्याला जनकल्याण बँक मध्ये जावं लागेल. हो, त्याच्यामधून विड्रॉ करावं लागेल. चलो लेट्स गो. आता इथून जनकल्याण मध्ये एकदम प्रीमियम अकाउंट आहे. लॅविश अकाउंट. स्विस बँकेचं कसं अकाउंट असतं तसं इथे. येस. सो आता इथून जायचं आता जयगड जेटीला आणि जेटीची टायमिंग काय दाखवतो तुम्हाला आणि भेटू आपण इकडेच जेटीला. चलो बाय. गरम जाडे मोठे मोठे द्या. हा तुम्ही बघू शकता जेटी आलेली आहे. बायकोला दाखवायला नको काय? मित्रांनो, आम्ही फेरी बोट मध्ये बसलेलो आहे आणि बघू शकता इथे सो आता इथून 10 ते 15 मिनिटावरती आपलं घर आहे. सो लेट्स सी. आणि फिश वगैरे घेऊन झालं. बघितलं तुम्ही कोणते कोणते फिश घेतले होते आपण. सो स्टेटून पोचल्यावरती भेटू तुम्हाला थोडाच वेळात. आपली गाडी इथे पार्क केलेली आहे. मित्रांनो, आपण पोचलेलो आहे माझ्या गावी आणि इथे दोन्ही गाडी आपण पार्क केलेल्या आहे आणि
खूप चांगलं वातावरण आहे गावचं. आता पाऊस पण पडतो, तुम्ही बघू शकता. आम्ही भिजलो आहे आणि इथून खरं तर जेटीवरून इथे 10 मिनटाच्या अंतरावरती माझं गाव आहे. अंगण पूर्ण क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे. पाऊस पण पडतो आहे आणि आता नंतरचा काय काय प्लॅन आहे तो दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. स्टे ट्यून. तो मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आहे आणि आम्ही चाललो आहे आता नरवणच्या मार्केटला. आणि मार्केटमधून आपल्याला थोडंफार सामान घ्यायचं आहे, कारण जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी सामान घ्यायचं, स्पेशली सिद्धू. आणि काय काय सामान घेणार आहे आणि काय काय आपण बनवणार आहे ते नक्कीच सांगेन तुम्हाला. सो स्टे ट्यून आणि खूप एन्जॉय करतो आहे. सो सिद्धू, कसं वाटलं माझं गाव तुला? एकदम छान वाटलं, खूपच छान गाव आहे. तुम्ही बघू शकता इकडे हा ब्रिजच्या इथे खूपच चांगला समुद्र आहे. सॉरी. अँड खूप मजा येते. आता आम्ही चाललो आहे, जसं अभिने सांगितलं तुम्हाला की डिनर आणण्यासाठी. सो आता आम्ही मार्केटला जाऊ आणि तिथे बघू की कोणती चांगली मच्छी भेटते का. सो ती पण घेऊ आणि आम्ही थोड्या मच्छी अजून आणल्या आहेत. तो असं करून आम्ही घरी जेवण बनवायचा आजही प्लॅन आहे. सो तसं आम्ही तिकडे जाऊन मच्छी घेऊन जेवण बनवायला स्टार्ट करू. सो असं काहीसा आमचा प्लॅन आहे. आणि त्याच्यानंतर रात्री कोणते कोणते गेम्स खेळणार, हाऊसी, लुडो वगैरे. तो काल तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण लुडो वगैरे खेळलो होतो. आणि आता संध्याकाळचा वेळ आहे आणि खूप छानसं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे वेव्स पण जास्त आता वाढायला लागले, कारण पाऊस पण होता. आता सध्या नाही आहे पाऊस. सो फटाफट जाऊ मार्केटला, भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. सो फायनली आम्ही आलेलो आहे घरी आणि तुम्ही बघू शकता माती पण भरपूर लागले गाडीला आणि काय काय सामान वगैरे घेतलं जेवणाचं. सो आता आम्ही चाललो आहे आता आतमध्ये तयारी वगैरे करायला. स्टे ट्यून. बाय. त्याला नाही माहिती. त्याला फुल चक्र नाही. मग ती मोठी इलायची 2 टाक. थांब ना जरा, ब्लॉग होऊ दे मला. तांदळाचं पीठ नाही तर लपडी होणार मला असं वाटतंय. तांदळाचं पीठ वेगळं आणि बोलतोय मनीष. सो बघू शकता तुम्ही इथे बोंबील फ्राय चालू झालं इथे. आणि शेफ मनीष आणि ऋषी किती क्रिस्पी आहे. तर तू काय बोलशील? तू क्रिस्पी खूपच छान मच्छी बनवली आहे, कारण मला खायला भेटत नाही. पण मी विचार करतो की बाकीचे तरी खातील, मी त्यांची जस्ट आठवण ठेवेल. अँड खूप चांगली मच्छी झाली आहे. सो थँक्यू मनीष. सगळे मी नाही सगळे. सिद्धू आज मच्छी नाही खाऊ शकत, त्यामुळे त्याला लेफ्ट आउट फील होतंय थोडं. त्यामुळे आम्ही मच्छीची भांडी त्याला घासायला सांगणार आहे. सो त्याला लेफ्ट आउट फील वाटू नये म्हणून. थांब ना, लगेच का पण. अच्छा भात दे खा, वही तो बोला ऐसा बनाने. आपण लावू घात ये भाई लोग तुम जवाब मत बनो, खाना लेने का है, ये लेने का है. हेले लो मित्रांनो, बघितलं तुम्ही आणि आपण जेवलो वगैरे, खूप मजा मस्ती केली आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. ऑलमोस्ट वाजले 12:30 आणि आता भेटू आपण सकाळी उद्या. आणि उद्या आपला काय काय प्रोग्राम असणार तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेनच. आपल्याला जायचं आहे बीचवरती आणि बीचवरती काय ॲक्टिव्हिटीज होणार ते भेटूच आपण लवकरच सकाळी उद्या. सो स्टे ट्यून अँड गुड नाईट. बाय. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आता वाजलेले आहेत 7:30 आणि तुम्ही बघू शकता इथे पाऊस पण चालू झाला आहे आणि आपल्याला जायचं आहे नदीवरती आंघोळ करायला. आणि सगळेजण अजून झोपलेत. सो लेट्स सी किती वाजता आपण जाऊ. सगळ्यांची इच्छा असेल तर नक्कीच जाऊ आपण नदीवरती. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे बीचवरती, जरा बीचवरती फिरून मग डायरेक्ट मुंबईला. सो असा काहीसा आजचा प्लॅन आहे आमचा. आणि आता थोडं फ्रेशअप होऊन भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. आणि आपल्याला चाय वगैरे पण बनवायची आहे. सो एन्जॉय करतो. सो स्टे ट्यून, भेटू आपण थोड्याच वेळात. बाय.
अरे बालमुकुंद फाइनली हम लोग ट्रिप पे आ गए, कैंसिल होते होते ना प्लीज सर, मित्रांनो आता आपण निघालेलो आहे, बॅग पॅक केली आणि तुम्ही बघू शकता पाठी सगळे आता निघालेत मुंबईच्या दिशेला. सो इथून अराऊंड 6-7.5 तास आहे. बघू आता कसा प्रवास होतो आहे. आणि मॅगी बनवून पण खाल्ली, मस्त आंघोळ पण केली नदीत. सो आता निघालो आहे. स्टे ट्यून. बघतो कुठे हॉल्ट केलं तर करेनच, नक्की सांगेन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. स्टे ट्यून. बाय. हां, मग ते 4 असे स्पॉट करू शकतो आपण. प्लस अजून पण आहे नाणे घाट म्हणून पण आहे. आता समज तुझ्या गाडी जायचं, आपण फ्रायडेला आलो 7 वाजता निघालो, संध्याकाळी किती आहे बघ 4 वाजता. बाय बाय. फोटो व्हिडिओ भेट. येस येस, चलो. तो मित्रांनो तर फायनली आपण पोहोचलेलो आहे घरी. आणि घरी पोहोचल्यावरती जरा ब्रावला पण मी खाली आणलं जरा फिरवायला, राऊंड मारायला. आणि तुम्ही बघितलं सगळ्यांना आपण स्टेशनला सोडलं, गुड बाय केलं. खूप मेमोरेबल ट्रिप राहिली आमची कोकण ट्रिप. फर्स्ट टाईम आम्ही सगळे गेलो होतो, खूप जास्त एन्जॉय केलं आहे आणि स्पॉट पण आम्ही एक्सप्लोअर केलेत. सो खूप भारी वाटलं. सो या व्हिडिओला मी इथेच एंड करतोय. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.